की मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि संपूर्ण देतो. तर म्हटलं चला आजच्या देवपूजा झाल्यानंतर ब्रेकफास्ट करून घेतला आणि लगेचच ज्या पाले करायला घेतल्या. कारण पालेभाज्या साफ न करता जर फ्रीजमध्ये 1 दिवस जरी ठेवल्या ना, तर लगेचच खराब होऊन जातात. तर म्हटलं चला सकाळी सकाळी ही कामं करून घेऊया. आज फक्त कोथिंबीर आणि पुदिनाच साफ करायचा होता, तर तो साफ करून घेतला. आणि त्यानंतर इथे बघा उन्हाळ्यामध्ये ना घरच्या कैऱ्यांचं लोणचं घातलेलं, तर ही फुल बरणी होती, तर अर्धी झालेली आहे. आणि मी ना रोजच्या वापरासाठी छोट्या डब्यामध्ये हे लोणचं काढून घेते. तर त्यातलं संपलं होतं, तर म्हटलं चला त्याच्यामध्ये काढून घेऊया. म्हणजे कसं लोणच्याला ओला वगैरे हात आपला लागत नाही आणि लोणचं खराब होत नाही, वर्षभर छान टिकतं. त्यामुळे लागेल तसं मी थोडंसं छोट्या डब्यामध्ये काढून घेते. आणि इथे बघा मी डाळ पालक करण्यासाठी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि पालक चिरून कुकरला लावली होती. आणि इथे बघा संपूर्ण डाळ आणि पालक कुकरमधून उतू आलेली आहे. संपूर्ण कुकरसुद्धा खराब झाला आणि गॅसवरती सर्व शिंतोडे उडले होते. तर संपूर्ण गॅस आणि कट्टा आता मला पुन्हा वॉश करावा लागणार होता. तर म्हटलं चला आधी ना सगळा स्वयंपाकच करून घेऊया आणि नंतरच गॅस शेगडे आणि संपूर्ण ओटा साफ करता येईल. तर इथे लसूण, जिरे, मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा परतल्यानंतर टोमॅटो अगदी गाळ होईपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यामध्ये डाळ आणि पालक शिजवलेली होती ना ती टाकली. डाळ शिजवतानाच मी त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता काही टाकलं नाही. आणि इथे भेंडीची भाजी करून घेतली. भेंडी खूप छान फ्रेश भेटली होती आणि भेंडीची भाजी आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते. मग भेंडीची भाजी करून घेतली आणि त्यानंतर इथे आता मी शेगडी साफ करत आहे. खरं तर मला वॉश करायची होती, पण सकाळीसुद्धा मी एकदा वॉश केली होती आणि सारखं सारखं वॉश केलं तर शेगडीसुद्धा खराब होते. त्यामुळे म्हटलं नको, आता फक्त सर्फ थोडंसं त्याच्यावरती टाकून मी कपड्यानेच पुसून घेतलं आणि कट्टासुद्धा फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतला. आता ही जी भांडी पडली होती ना तीसुद्धा पटापट घासून घेतली, कारण थोडी थोडी म्हटलं ना तरीसुद्धा भांडी साठत जातात आणि संपूर्ण बेसिन कधी भरतं ना ते कळतसुद्धा नाही. त्यामुळे जशी पडतील तशी थोडी थोडी भांडी मी घासून घेत असते. त्यामुळे किचन क्लीन राहतं, मेसी वाटत नाही आणि अचानक जरी आपल्या घरी कोणी आलं तरीसुद्धा आपलं किचन हे क्लीन असतं. आणि किचन क्लीन असलं की आपल्याला स्वतःला सुद्धा काम करायला छान वाटतं. तर आता इथे बघा माझी सर्व भांडी घासून झालेली आहेत. बेसिनसुद्धा घासून स्वच्छ करून घेतलं आणि आता बघा गॅस शेगडी, किचन ओटा आणि बेसिन वगैरे सगळं किती चकाचक दिसते. सगळी कामं झाल्यानंतर असं अगदी स्वच्छ चकाचक किचन बघायला पण खूप छान वाटतं. पण अगदी 3-4 तासच हे किचन मला असं स्वच्छ बघायला मिळणार आहे, कारण पुन्हा आपण संध्याकाळचा स्वयंपाक करणारच आहोत. तर पुन्हा किचनची तीच अवस्था होईल, पुन्हा क्लिनिंग, म्हणजे हे आपलं रुटीन काही संपणार नाही. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.